राऊसाहेब, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाचा काल राजीनामा होतो. देशभरात आनंद सुरू झाला आहे, विशेषतः युवा वर्गात, आणि आज छत्रपती शिवाजी पार्क मैदानातही आपल्याला तो पाहायला मिळतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या आनंदात सहभागी होते. एक लक्षात घ्या की नक्कीच युवा शक्तीपुढे 12 वर्षामध्ये मागच्या मोदींचं सरकार, मोदीच्या सरकारला झुकावं लागलं, मागण्या मान्य कराव्या लागल्या. खरं म्हणजे सरकारनं कायम जनतेसमोर विनम्रता भाव ठेवायला पाहिजे. जिथे जिथे भाजपची सरकारं आहेत, मग देशात असतील किंवा राज्यात असतील, विनम्रता, संयम हे शब्द त्यांनी त्यांच्या शब्दकोशातून नष्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटी नाही 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 शक्य नाही करत त्यांना युवा शक्तीच्या मागण्या, सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. ह्याचा आनंद सगळ्यांना होणारच आहे, कारण मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो लोकांना. पण तरीही संयम का राखला पाहिजे? 20 ते 21 मुलं या लढ्यात बळी पडलेले आहेत, आत्महत्या केलेल्या आहेत, लाठ्या खाल्लेल्या आहेत, डोकी फुटलेली आहेत, बंदुकाच्या ज्या पेलेट गनच्या गोळ्या त्यांनी झेललेल्या आहेत, काही लोकांची दृष्टी गेलेली आहे. हे विसरता येणार नाही आनंद साजरा करताना. तरीही आज छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळ सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. खरं म्हणजे हा एक मोर्चा निघणार होता, पण आता मोर्चाचं प्रयोजन राहिलं नाही. जंतर सुद्धा आंदोलन तसं संपलेलं आहे. तर एक सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी एका रॅलीचं आयोजन केलेलं आहे, तिरंगा रॅली. कोणताही झेंडा, कोणत्याही पक्षाचा झेंडा तिथे फडकणार नाही, हे सगळ्यात आधी आम्ही स्पष्ट केलं. तिथे सगळ्यांनी यावं, तिथे व्यासपीठ नाही, थोडीशी जागा आम्ही करू आणि फक्त 2 भाषणं होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, ही फक्त 2 भाषणं तिकडे होतील. आज रविवार आहे, रविवार मुंबईतल्या लोकांचा आनंद साजरा करण्याचा दिवस असतो. त्यांना आम्ही लवकर मोकळं करू, आपापल्या घरी जातील आणि मराठी माणसाची दुपार साजरी करतील. आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला. आदित्य ठाकरे जे बोलले आहेत ते, त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या बेफिकिरीपणामुळे पेपर फुटले आणि 20 जणांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येस कोणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही, जर कायद्याचं राज्य असेल तर. आता नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आहे. त्यांना विचारा नीट म्हणजे काय. रावसाहेब, काल मी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे, त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की सरकारला झुकवण्यात अभिजित तिटकेंना यश मिळाले, मात्र आतापर्यंत 12 वर्षात कोणत्याही विरोधी पक्षाला हे यश मिळालं नाही, अपयशी झाले. या अपयशाची कारणं काय आहेत? कारण उद्धव ठाकरेंनी देखील हे मान्य केलं की हो नक्कीच अपयश. पण आता असं आहे की तो प्रश्न मी स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांना विचारला, उत्तर हवं आहे म्हणून. त्याच्यामुळे त्याने जे उत्तर दिलं आहे तेच उत्तर समजा.
नाही राऊतसाहेब, संपूर्ण लोकांना एक महिनाभर- नवीन चेहरा हवा होता. तरुणांची भाषा, तरुणांचे विचार हे या पिढीपेक्षा वेगळे आहेत. हे आपण तिथे ज्या काय तरुणांनी जी काय क्रिएटिव्हिटी केली ती पाहिली असेल आपण. म्हणजे शेवटी भारतीय जनता पक्षाच्या IT सेललासुद्धा टाळं लावावं लागलं त्यांच्यापुढे. ही नवीन युवा पिढी आहे. नाही राऊतसाहेब, संपूर्ण महिनाभर हे यशस्वी आंदोलन चाललं. या आंदोलनातून देशानं, म्हणजे त्यात राजकारण आलं, समाजकारण आलं, माध्यमं आली, सर्व स्तरांनी बरं. नेमका काय बोध घ्यावा या यशस्वी आंदोलनात? आहे ना सांगतो ना. या यशस्वी आंदोलनाचा एवढाच बोध घ्यावा लागेल. सत्ता आहे, बहुमत आहे, म्हणून जास्त माज दाखवू नका. हिटलरसारखे वागाल तर हिटलरच्याच मार्गानं सत्ताधाऱ्यांना जावं लागेल. मुसोलिनीसारखे वागाल तर मुसोलिनीच्याच मार्गानं तुमचा अंत होईल. गदाफीसारखे वागाल तर गदाफीप्रमाणेच तुमचा अंत होईल. तिकडली जनता करेल. हा या आंदोलनाचा सगळ्यात मोठा बोध आहे. हा जर आमच्या राज्यकर्त्याने घेतले असतील तर उद्या होणारं पार्लमेंट जे आहे सुरू, त्यात त्यांचं प्रतिबिंब दिसेल. इंडिया आघाडी ब्लॉक झाले असं उद्धव साहेब म्हणतात. काय वाटतं? हा, तो आता ब्लॉक काढण्याचा प्रयत्न आमच्याकडनं सुरू आहेत. बायपास होणार की स्टेट आहे? नाही, ब्लॉक आता उद्धवजी तिथे गेले, त्यांनी केजरीवालशी चर्चा केली, सन्मान्य केजरीवाल साहेबांशी चर्चा केली, राहुल गांधीशी दूरध्वनीवर प्रदीर्घ चर्चा झाली. जवळजवळ 35 मिनटं ते राहुल गांधीशी दूरध्वनीवरती बोलले. हां, आणि इतर नेत्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली. हा जो ब्लॉक आहे, तुम्ही म्हणता ब्लॉक झाला आहे, तो ब्लॉक आता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाही, जेवढा राज्यकर्त्यांसाठी बोध आहे तितकाच विरोधी पक्ष, संपूर्ण देशभरातला जो विरोधी पक्ष आहे त्यासाठीही काही त्यांनी या आंदोलनातून जंतर शिकावं. मंतरवरती तुम्हाला काय दिसलं? जंतर मंतरवरती सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा असेल, निळा बावटा असेल, इतर काही बावटे सगळे एकत्र आहेत. विरोधी पक्षाने सुद्धा आपले सगळे बावटे दूर ठेवून ज्या दिवशी ते एकत्र येतील मनानं, भूमिकेनं, तेव्हा नरेंद्र मोदी किंवा त्यांचे लोक एक दिवससुद्धा सत्तेवर राहणार नाहीत. ज्या एका कारणासाठी नेट पेपर फुटीच्या जंतर मंतरवरती भव्य आंदोलन झालं आणि जगाने त्याची दखल घेतली, अशा प्रकारचं आंदोलन आणि संघर्ष, EVM घोटाळा, मतचोरी, आमदार खासदारांची फोडाफोडी, पक्ष फोडणं, संविधानावर हल्ला, या कारणासाठी एकत्र येऊन आपण लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावं लागेल. राऊतसाहेब, काल शरद पवारांची एक प्रतिक्रिया आली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो त्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की एकतर तुम्हाला मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागेल किंवा तुम्हाला आंदोलकांशी चर्चा करावी लागेल. मग चांगली गोष्ट आहे. शरद पवार हे अत्यंत अनुभवी आहेत आणि सध्या देशाच्या राजकारणातले ते पुराण पुरुष आहेत, सगळ्यात ज्येष्ठ. मोदींनी त्यांचं म्हणणं ऐकलं असावं, त्याच्यावरती विचार केला असावा, पण तरी जो धक्का द्यायचा होता तो जंतर मंतरवरूनच देण्यात आलेला आहे. बुवा शक्ती राजीनामा पोकारले देताना- असं साहेब म्हणतात. हा, युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती पोकारले. हो, आता बुवा शक्ती म्हणजे आपण बघतोय, दिल्लीत एक बुवा बसलाय, महाराष्ट्रात एक बुवा बसलाय, ठाण्यामधला स्वतःला बुवाच समजतो. ही बुवाबाजी सुरू आहे आणि या सगळ्यांचा गुरु कोणता? अशोक खरात. राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान म्हणतात की 10 दिवस माझं मन दुःखी होतं. मग दुःखी होतं, मग 10 दिवस पोरांना उपाशी का ठेवलं? लगेच राजीनामा द्यायचा ना. आणि जे काही त्यांचं पत्र आहे राजीनाम्याचं, त्यात त्यांना कुठेही पश्चात्ताप झालेला नाही. पेपरफुटीबद्दल, 20 तरुणांच्या आत्महत्यांबद्दल त्यांनी काय दुःख व्यक्त केलं आहे का? पोलिसांनी लाठ्या काठ्या चालवल्या, महिलांचे कपडे फाडले, मुलींचा विनयभंग केला, त्याबद्दल त्यांना एक ओळही त्या आपल्या पत्रात टाकता आली नाही. राष्ट्रीय एकतेसाठी राजीनामा दिला. राष्ट्रीय एकता काय यांच्यासाठी थांबली होती का? हा, बोलिये. आशिष शेलार
ट्विट तो केलेलं सर आहे. जवाब देंगे कि डैमेज कंट्रोल है सरकार की? क्या प्रहलाद जोशी जिसका जो चेंज किया है. देखिए, प्रहलाद जोशी एक टेम्पररी एजुकेशन मिनिस्टर है. प्रहलाद जोशी ये ज़्यादा से ज़्यादा अच्छे कोयला मंत्री हो सकते हैं. कोयला मंत्री पहले भी काम किया है, कोयला मंत्री. अब कोयला मंत्री एजुकेशन मिनिस्टर बन गया. मुझे लगता है टेम्पररी है. एजुकेशन मिनिस्टर की सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं. ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है हमारी जानकारी है. वन ऑफ द बेस्ट एजुकेशन मिनिस्टर जो आरएसएस के विचारधारा के हैं, जो पढ़े लिखे हैं, इसे एक राज्य संभालने का अनुभव है. लेकिन दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा उस प्रेशर में वो है. लेकिन मोदी जी ने मन बना लिया है कि इस देश का एक अच्छा शिक्षा मंत्री, एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस ही बन सकते हैं. ये लगभग दिल्ली की अंदर की बात है, अंदर की खबर है. चलो, थैंक यू. तो सर, महाराष्ट्र में क्या होगा? वो उसके अमित बाद शाह देवेंद्र फडणवीस मांग कर रहे हैं कि बिहार में हुआ जो हिंसा हुई है 20 तारीख को, उसका वो उनकी जवाबदारी उनको देने होगा. देखो, दिल्ली में जंतर मंतर पर जो कांड हो गया, बच्चों पर हमला किया पुलिस ने, लड़कियों के साथ नाइंसाफ़ी की, उनके कपड़े फाड़े, उनसे छेड़खानी की, उनको डंडे मारे, ऐसी जगह पर जो बहुत ही घृणास्पद है, बच्चों का सर फोड़ दिया, उसके लिए भी अमित शाह ही जिम्मेदार. देश में आज जो जो कुछ हो रहा है गलत, अलोकतंत्रवादी, उस सब के लिए, देश का नुकसान करने के लिए, युवाओं का नुकसान करने के लिए, लोकतंत्र का नुकसान करने के लिए एक ही आदमी जिम्मेदार है, वो है अमित शाह. अमित शाह जी को तुरंत देश का डिप्टी प्राइम मिनिस्टर बनना है, तुरंत, और बाद में प्राइम मिनिस्टर. इसके लिए ये सब चल रहा है. वो मोदी जी को बदनाम करना चाहते हैं. मैं आपको बताता हूँ, अंदर की बात है ये. वो देश के प्रधानमंत्री मोदी जी को पूरी तरह से बदनाम करके पद से हटाना चाहते हैं. इसलिए सब ये माहौल खड़ा कर दिया है. लेकिन अमित शाह कभी प्रधानमंत्री नहीं बनेंगे इस देश के. देश की हाय लगी है उनको, बच्चों की हाय लगी है, वो कभी नहीं बनेंगे इस देश के प्रधानमंत्री. आप मेरी बात लिख कर लीजिए. आप ये मांग कर रहे हैं कि आज का रैली भी है आपकी? आज हमारी रैली है, जोरदार रैली होगी. मैं उनको तिरंगा रैली का नाम से संबोधित किया है, उद्धव जी और राज ठाकरे जी ने. किसी का झंडा, पॉलिटिकल पार्टी का फ्लैग नहीं होगा वहाँ, और सिर्फ दो ही नेता भाषण करेंगे, उद्धव ठाकरे जी और राज ठाकरे जी.